नमस्कार मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2017चा पेपर आहे. या पेपरचं आपण विश्लेषण करत आहोत. भारतीय राज्यघटना आणि कायदे या संदर्भातला जो पेपर दुसरा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा 2017चा पेपर, याचं विश्लेषण आपण करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये 51 पासून पुढचे प्रश्न 102 पर्यंत असे एकूण 51 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करू. बघा, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांचं उत्तर, त्याचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने जे काही आवश्यक असतील त्या ठिकाणी महत्त्वाच्या ट्रिक्स अशा पद्धतीनं आपण ह्या प्रश्नाचं किंवा या पेपरचं विश्लेषण करत आहोत. ठीक आहे, 2018च्या पेपरचं आपण विश्लेषण केलेलं आहे पूर्ण 150 प्रश्नाचं. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये त्याची लिस्ट मी तयार दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर सुरू करू. पहा, 51वा प्रश्न. विद्यापीठीय शिक्षणाविषयी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोठारी आयोगाने केलेल्या शिफारसींपैकी महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे, ते पर्याय दिले त्यामध्ये ए. ग्रंथ व नियतकालिकांच्या खरेदीवर खर्च वाढवणे, बी. विद्यार्थी कल्याण योजना राबवणे, सी. विद्यापीठातील प्रवेश बाहेरील संस्थेमार्फत करणे आणि डी. विद्यापीठात संशोधन करण्यावर भर देणे. यापैकी बघा, जे ए, बी आणि डी हे जे आहेत हे योग्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ग्रंथ व नियतकालिकांच्या खरेदीवर खर्च करण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे विद्यापीठांच्या संदर्भातील. ठीक आहे, कोठारी आयोगाने. ठीक आहे, तर हे विद्यापीठांतील प्रवेश बाहेरील संस्थेमार्फत करणे हे अशा प्रकारची शिफारस त्यांनी केलेली नाही आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. राष्ट्रीय शिक्षण आयोग म्हणजेच कोठारी आयोग, ह्या कोठारी आयोग 1964मध्ये तो स्थापन झाला. 14 जुलै 1964ला त्याची स्थापना झाली आणि त्याने 29 जून 1966ला या आयोगाने, कोठारी आयोगाने, ठीक आहे, राष्ट्रीय शिक्षण आयोगाने, हा पहिला राष्ट्रीय शिक्षण आयोग होता. या शिक्षण आयोगाने 1966ला आपला अहवाल सादर केला होता. ठीक आहे, आणि या आयोगाचे जे काही सचिव होते ते JP नाईक होते. JP नाईक हे सचिव होते आणि सहाय्यक सचिव म्हणून त्या ठिकाणी मॅकडुगल, जे की USA मधील होते, ते या आयोगामध्ये, राष्ट्रीय शिक्षण आयोगामध्ये किंवा कोठारी आयोग, हा कोठारी आयोग अतिशय महत्त्वाचा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे, या संदर्भातला क्वेश्चन येत असतो. कोठारी आयोगावर कोणत्या ना कोणता प्रश्न असतो, त्याच्या शिफारशीवर असतो किंवा त्यांच्या अध्यक्षावर असतो. तर या आयोगामध्ये बघा, एकूण जे काही सदस्य होते, एकूण अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव किंवा सहाय्यक सचिवाशिवाय इतर 15 सदस्य होते. आणि या 15 सदस्यांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ठीक आहे, अमेरिका या देशांमध्ये, रशिया या देशांमधील सदस्य देखील होते. जसं मॅकडुगल म्हटलं आपण, हे अमेरिकेचे होते. ठीक आहे, आणि याच्यामुळं हा जो आयोग आहे हा त्या काळातला, म्हणजे पहिलाच आयोग हा राष्ट्रीय शिक्षण आयोग आहे. आणि हा आयोग सर्वसमावेशक, शिक्षणासंदर्भातला सर्वसमावेशक असणारा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच आयोग आहे. तसा एकूणातला जर पाहिला पण तर तसा तो 6वा राष्ट्रीय आयोग आहे, 6वा आयोग आहे शिक्षणासंदर्भातला स्थापन झालेला. पण पूर्ण शिक्षण व्यवस्थेबाबतचा जर आपण असं विचार केला तर तो मात्र पहिला सर्वसमावेशक असा तो आयोग आहे. म्हणून या आयोगावर आपल्याला जास्त भर देणं किंवा त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यावेळेचे जे काही शिक्षण मंत्री होते MC छागला, यांच्याकडे तो अहवाल त्यांनी सादर केला आणि त्याच्यामध्ये 287 पेजेसचा हा अहवाल होता. कोठारी आयोगाने किती पेजेसचा अहवाल दिला होता तर 287 पानाचा तो अहवाल त्याने दिलेला होता. आणि मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर आपण शिफारस कोणती म्हटलं तर आपल्याला प्रश्न नेहमीच येतो, 10+2+3 अशा प्रकारचा जो शिक्षणाचा पॅटर्न होता, 1 ते 10वीपर्यंत माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण, अशा प्रकारचं 10+2+3 असा पॅटर्न, शिक्षणाचा जो काही पॅटर्न आहे अशा प्रकारचा त्याने सांगितलेला आहे. आणि त्या अहवालाचं पहिलंच वाक्य सांगितलेलं आहे की त्यांनी कोठारी आयोगाच्या पहिल्याच असं आयोगाचं वाक्य आहे. काय आहे पहिलं आयोगाचं वाक्य? तो आलेला आहे प्रश्न की भारताचे भविष्य वर्ग खोल्यांमधून घडेल, अशा प्रकारचं पहिलंच वाक्य त्यांनी या आयोगाच्या शिफारसी संदर्भात किंवा या 287 पेजेसचा जो अहवाल दिला त्या अहवालच्या पहिलंच ते वाक्य त्यांनी टाकलेलं आहे की भारताचं भविष्य वर्ग खोल्यांमधून घडेल. आणि मग याच आयोगाच्या आधारे 24 जुलै 1968
रोजी 24 जुलै 1968 रोजी भारताने 24 जुलै 1968 रोजी भारताने पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केलेलं आहे. याच्यामुळं हा आयोग खूप महत्त्वाचा आहे की इतकं आपण या कोठारी आयोगाबद्दल माहिती घेतली. आता पुढचा प्रश्न पाहू. त्यानंतर प्रश्न 52वा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या ठीक आहे राष्ट्रीय शिक्षा अभियानाच्या राज्य अंमलबजावणी संस्थांच्या कामात सुसूत्रता आणण्याचे काम केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाकडे सोपवले गेले आहे? 1. शिक्षण मंत्रालय, 2. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, 3. मानवी संसाधन विकास मंत्रालय, 4. महिला व बाल विकास मंत्रालय. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मानवी संसाधन विकास मंत्रालयाकडे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या राज्य अंमलबजावणी संस्थेचा काय तो कामाचं सुसूत्रित आणण्याचे काम केंद्र सरकारने या मंत्रालयाकडे सोपवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाने 1977च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर युती केली होती? बघा आता या निवडणुका देखील महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आपल्याला तो अभ्यासक्रमामध्ये तो पॉईंटच आहे, तो मुद्दाच आहे. 1951ची पहिली निवडणूक, त्यानंतर 77ची निवडणूक, ठीक आहे, आणि या मागच्या 1, 2, 3 निवडणूक अशा 2 महत्त्वाच्या जर निवडणुका आपण केल्या तर याच्यावरचा प्रश्न आपला चुकणार नाही. सर्वच्या सर्व त्या ठिकाणी निवडणुका करण्याची आवश्यकता नाही, मात्र 1, 2, 3 महत्त्वाच्या निवडणुका आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्याने की पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाने 1977च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर युती केली होती? म्हणजे 77ला काँग्रेस त्या ठिकाणी निवडणूक हरली होती, बरोबर. काँग्रेस 77ला पहिल्यांदाच त्या ठिकाणी निवडणूक हरली होती आणि बिगर काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये आलेलं होतं जनता पार्टीचं, बरोबर. तर याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय अण्णा द्रमुक, सी मध्ये दिले त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डी द्रविड मुनेत्र कळघम. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ए आणि बी म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय अण्णा द्रमुक या पक्षांनी काँग्रेस पक्षाबरोबर त्या काळी म्हणजे 1977च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काय केली होती? युती केली होती. ठीक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यावेळेस काँग्रेससोबत नव्हता किंवा द्रविड मुनेत्र कळघम देखील काँग्रेससोबत नव्हता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 54वा, मुस्लिम मदरशातून दिल्या जाणाऱ्या परंपरागत शिक्षणावर उपाय म्हणून खालील उपायांवर भर दिलेला आहे? ए. विज्ञान, गणित, सामाजिक अध्ययन, हिंदी इंग्रजी विषय शिकवणे. बी. नवीन शिक्षकांच्या नियुक्तीवर भर देणे. सी. नवीन विषय शिकवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण. डी. विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान, हिंदी इंग्रजी या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करणे. तर याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. मुस्लिम मदरशांमध्ये जे काही शिक्षण दिलं जाते पारंपरिक शिक्षण, ठीक आहे, त्याच्यावर एक उपाय म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच्यावर एक उपाय म्हणून ह्या 3ही किंवा 4ही प्रकारचं शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी या प्रकारचे उपाय त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन, हिंदी इंग्रजी विषय त्या ठिकाणी शिकवले जातात. नवीन शिक्षकांच्या नियुक्तीवर भर दिला जातो. नवीन विषय शिकवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतलं जाते. ठीक आहे. तर हे त्या ठिकाणी त्या उपायांवर भर दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 55वा, कोणत्या वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात 112 उमेदवार उभे होते व त्या मतदारसंघाची मतपत्रिका वर्तमानपत्राएवढी होती? ए. 1977, बी. 1980, सी. 1984, डी. 1989. तर याचा पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी कोणतंही नाही. तर याचा कोणत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 112 उमेदवार उभे होते तर ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न 56वा, सर्व शिक्षा अभियान हे गीत स्कूल चले हमचे गीतकार व संगीतकार कोण आहेत? बघा, आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे मुद्दे आहेत त्याच्यावरच क्वेश्चन आहेत, पण तेवढे डीपमध्ये क्वेश्चन आहे. त्याच्याविषयी काही जरी शासनाने योजना
कार्यक्रम उपक्रम राबवले असतील, ठीक आहे, तर त्यावर क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, सर्व शिक्षा अभियानाचे जे गीत आहेत स्कूल चले हम, त्यावेळेस जो गीत होतं 2001-2 वेळेस 2001 किंवा 2मध्ये हे गीत आलेलं होतं. तर त्या गीताचे गीतकार आणि संगीतकार कोण आहेत असं आपल्याला विचारलं आहे. तर 1मध्ये सांगितलं गीतकार जावेद अख्तर, संगीतकार A.R. रहमान. 2मध्ये गीतकार महबूब, संगीतकार शंकर एहसान लॉय. 3मध्ये गीतकार गुलजार, संगीतकार अजय अतुल. 4मध्ये गीतकार प्रसून जोशी आणि जतीन ललित. याच्यामध्ये बघा आपण जर थोडं लॉजिक लावून, आता ह्याच्यात पुस्तकात तर कुठल्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, ठीक आहे. याचं लॉजिक लावून जरी उत्तर सोडतो म्हटलं तर आपल्याला उत्तरापर्यंत तरी आपण कमी जाऊ शकतो. अजय अतुल म्हटलेलं आहे. अजय अतुल तर त्यावेळेत काही तितके फेमस नव्हते, त्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 आपण कटून जातो. जतीन ललित हे देखील नसणार आहेत. आणि जावेद अख्तर किंवा आणि संगीतकार महबूब, ह्या दोघांपैकीच या 2 पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर सापडणार आहे. तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे. त्याचा पर्याय क्रमांक आहे गीतकार महबूब आणि संगीतकार शंकर एहसान लॉय. ठीक आहे, याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. सॉरी, या ठिकाणी 64 डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये 55 पासून ते 63 पर्यंतचे प्रश्न, 63 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी स्कॅन झालेले नाही आहेत. ठीक आहे, त्याबद्दल सॉरी. डायरेक्ट आता 65वा प्रश्न घेऊ आपण. ते क्वेश्चन स्कॅन झालेले नाही आहेत, तो एक पेजच स्कॅन झालेलं नाही आहे. ठीक आहे, तर 65वा पहा. अनुसूचित जाती जमातींचे बाहुल्य असेल अशा मतदारसंघाला त्या जाती जमातींच्या उमेदवारासाठी कोणत्या सालापासून राखीव ठेवण्यात आले? 1. 1980, 2. 2016, 3. 1962, 4. 1988. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 1962 पासून अनुसूचित जाती जमातींच्या ज्या ठिकाणी त्या अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या जास्त आहे, ठीक आहे, त्या अशा मतदारसंघाला त्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं होतं 1962 पासून. म्हणजे 3ऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून. 1952ला आणि 1957ला ज्या 2 निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र SC/ST राखीव जागा ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. पहिल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1951मध्ये एकूण 86 मतदारसंघांमध्ये त्या ठिकाणी 2 उमेदवार निवडून द्यायचे होते. एक सर्वसाधारण मतदारसंघामधून, एक सर्वसाधारण गटामधून आणि दुसरा अनुसूचित जाती किंवा SC/ST मतदारसंघामधून किंवा गटामधून, ठीक आहे, प्रवर्गामधून, SC/ST प्रवर्गामधून, असे 2 एकाच मतदारसंघातून 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले जायचे पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 66वा. खालीलपैकी कोण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाहीत? ठीक आहे. 1 दिलं आहे भारत निर्वाचन आयोग, B घटक राज्य शासन, C राज्य निवडणूक आयोग, D केंद्र शासन. तर याच्यामध्ये बघा भारत निर्वाचन आयोग घेतो का, तर नाही घेत. फक्त संसदेचे विधानसभेचे, ठीक आहे, विधानसभेचे जे काही आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या निवडणुका, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका फक्त भारत निर्वाचन आयोग घेतो. ठीक आहे, म्हणजे निवडणूक आयोग, भारताचा निवडणूक आयोग घेतो. भारत घटक राज्य शासन आणि केंद्र शासनाचा काही विशेष येत नाही. मग राज्य निवडणूक आयोग फक्त मात्र ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका घेतात. म्हणजेच पर्याय क्रमांक A, B, D नसलेला A, B, D पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. हे घेत नाहीत. फक्त C म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त किंवा आयोग या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतो. त्यानंतर प्रश्न 67वा. पुढीलपैकी कोणत्या समितीला भारतातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्यात सुधारणा करण्याचे किंवा सुचविण्याचे कार्य सोपविण्यात आले होते? 1. 1990ची दिनेश गोस्वामी समिती, 2. 1985ची G.V.K. राव समिती, 1993चा सरकारी आयोग आणि 1978ची शहा समिती. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे 1990ची दिनेश गोस्वामी समिती. या समितीला निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्यामध्ये सुधारणा सुचवण्याचे सोपवण्यात आले होते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न 67वा. प्रश्न 68वा. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये
सार्वत्रिक निवडणुकीत पुढीलपैकी कोणता पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला? तर 1 समाजवादी पक्ष, 2 किसान मजदूर प्रजा पक्ष, 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष, 4 जनसंघ. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा आणि त्यांचा मित्रपक्ष हा त्यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला होता. ठीक आहे. तर मग पहिला कोणता होता? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. बघा पहिल्या आत्ताच म्हटलं मी तुम्हाला की पहिल्या जे सार्वत्रिक निवडणूक आहे त्यांची सर्व माहिती आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 25 ऑक्टोंबर ठीक आहे 1951 ते 21 फेब्रुवारी 1952. 21 फेब्रुवारी 1952 या काळामध्ये म्हणजे जवळपास 5 महिने ह्या निवडणुका चाललेल्या होत्या आणि त्यावेळेस पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण 53 पक्षांनी भाग घेतला होता. एकूण 53 पक्षांनी भाग घेतलेला होता आणि ज्या निवडणुका होत्या त्या 68 टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका चाललेल्या होत्या. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे की या जे 2019मध्ये ज्या काही निवडणुका झाल्या 17व्या लोकसभेच्या तर त्या किती टप्प्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगायचं आहे. आणि मग या 68 टप्प्यामध्ये जवळपास 489 जागांसाठी ही निवडणूक झालेली होती. 489 जागांसाठी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 364 जागा जिंकलेल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं त्यावेळेचं निवडणूक चिन्ह कोणतं होतं? तर बैल होतं. ठीक आहे. बैल हे त्यावेळेस पहिल्या लोकसभेमध्ये किंवा पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं निवडणूक चिन्ह बैल होतं. ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर मग आता सांगितलं 364 आणि ह्याची मताची टक्केवारी जर म्हटलं तर 45% मतांची टक्केवारी 45% इतके मतं काँग्रेसला त्यावेळी मिळाली होती. आणि जो दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता तो कोणता होता? CPI होता. CPM नाही हां CPM तर त्यावेळेस नव्हताच कारण 1964ला CPMची स्थापना झालेली आहे याच्यापासून CPIमधून फुटून. ठीक आहे. आणि त्यावेळेस एकूण 16 जागा जिंकलेल्या होत्या त्या CPIने. ठीक आहे. आणि 16 जागांमध्ये 3.3% जवळपास एकूण मताची मतं त्यांना मिळालेली होती. 16 जागा आणि 3.3% मते. ठीक आहे. तर ही इतकी माहिती आपल्याला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मिळालेली आहे. त्यानंतर जर आपण म्हटलं आपल्याला माहिती आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिंकून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तर विरोधी पक्षनेते कोण असतील मग त्यावेळेस AK गोपालन जे की CPIचे नेते होते. AK गोपालन. त्यानंतर प्रश्न 69वा महाराष्ट्रातील ST कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबाव म्हणून खालील संघाकडे पाहिले जाते. 1 कामगार युनियन, 2 लालबावटा, 3 महाराष्ट्र मोटार कामगार संघ, 3-4 यापैकी नाही. तर याचा पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्रातील ST कामगाराचे हितसंबंध पाहणारा तर महाराष्ट्र कामगार सेना. ठीक आहे. महाराष्ट्र ST कामगार सेना जी काही शिवसेनेची एक विंग आहे ती महाराष्ट्रातील ST कामगाराचे हितसंबंध पाहणारा दबाव गट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ठीक आहे. शिवसेनेची विंग आहे ती महाराष्ट्र ST संघ सेना. त्यानंतर पुढचा प्रश्न 70वा 1957 1962 सार्वत्रिक निवडणुकींच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1 मतदाराचे प्रमाण वाढले, 2 मतदानाचे प्रमाण घटले, 3 मतदानाचे प्रमाण जसेच्या तसे राहिले, 4 मतदानाच्या प्रमाणात वाढ किंवा घट अशी प्रमाणशीरपणे दिसून येत नाही. तर याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. मतदानाच्या प्रमाणात वाढ किंवा घट अशी प्रमाणशीरपणे दिसून येत नाही. 1951-52 म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये पहिल्या ज्या 3 निवडणुका आहेत ते व्यवस्थित 3 निवडणुका पहिल्या 3 निवडणुका करा. त्यानंतर 1977ची निवडणूक व्यवस्थित करा. ठीक आहे. त्यानंतर 1984ची देखील निवडणूक व्यवस्थित करा आणि ही मागच्या 1-2 निवडणुका. ठीक आहे. म्हणजे 2017 आणि 17वी आणि 16वी निवडणूक अशा 4-5-6 जर निवडणुका व्यवस्थित केलं तर तुमचा निवडणुकीसंदर्भातला क्वेश्चन जाणार नाही. त्यानंतर प्रश्न 71वा खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत. विधान बरोबर आहे. B कलम 153 अन्वये
कलम 153 अन्वये राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते हे बरोबर आहे, पण कलम 153 नुसार नाही, तर कलम 155 नुसार. कलम 153मध्ये राज्यपालाचे पदाची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. मात्र कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाईल अशा प्रकारची तरतूद आहे. ठीक आहे, कलम 153मध्ये दिलेलं नाही, ते कलम 155मध्ये आहे. त्यामुळं बी जो आहे तो पर्याय चुकीचा आहे. मग 1978मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपाल पद घटनात्मक आहे, हे देखील विधान चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे बरोबर आहे, पण 1978 नाही, तर 1979 मधील निर्णयानुसार 1979ला तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे देखील विधान चुकीचं आहे. त्यानंतर डी, 6वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956 अन्वये एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येईल, हे देखील विधान चुकीचं आहे. 6वी घटनादुरुस्ती नाही, तर ती 7वी घटनादुरुस्ती आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ट्रिक्स म्हणून सांगतो तुम्हाला की या 7व्या घटनादुरुस्तीने बघा 1956 नंतर 1956मध्ये झाली 7वी घटनादुरुस्ती. 5, 6, 7 येते ना बरोबर, सिरियल येता येते 5, 6, 7. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा 1956ची घटनादुरुस्ती, 1956मधील घटनादुरुस्ती कितवी ती 7वी घटनादुरुस्ती. आणि त्या घटनादुरुस्तीने सांगण्यात आले की एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करता येईल, अशा प्रकारची तरतूद 1956मध्ये 7व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, ट्रिकने देखील हे तुम्हाला लक्षात राहील. त्यामुळं असं जर 6 किंवा 5 टाकलं तर त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. आणि म्हणून याचं उत्तर काय, प्रश्न 71चं उत्तर काय असणार आहे, तर फक्त ए विधान बरोबर आहे, तर ए विधान योग्य, बाकी ABCD अयोग्य, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ए विधान योग्य आहे, BCD अयोग्य आहेत. ठीक आहे, फक्त या ठिकाणी त्यांनी आकड्याचा खेळ केलेला आहे. ज्या इथं 155 पाहिजे होतं, 1979 आणि इथं 7 पाहिजे होतं. ठीक आहे, बाकी पुढचा प्रश्न 72वा, मुंबईचा शरीफ याविषयी हा प्रश्न आहे. बघा, मुंबईचा शरीफ हा छोटासाच मुद्दा आहे, पण याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. मुंबईचा शरीफ मध्ये दिले त्यांनी मुंबईचा शरीफ आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. बघा, M.L. डहाणूकर हे पहिलेच होते मुंबईचे शरीफ, म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1948मध्ये, म्हणजे एचं 2 इथं एक आहे, म्हणजे 2 किंवा 4 नंबरचं. आबासाहेब गरवारे हे 1995ला होते. ठीक आहे, आबासाहेब गरवारे 1995ला होते. ठीक आहे, आणि ठीक सुनील गावस्कर होते 1995ला. त्यानंतर दिलीप कुमार हे 1980ला होते. दिलीप कुमार 1980ला होते. तर याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे, पाहून घ्या. जर आपण पाहिलं तर M.L. डहाणूकर 1948, त्यानंतर आबासाहेब गरवारे 1959, आणि M.L. डहाणूकरांचेच एक मुलगा देखील या ठिकाणी मुंबईचा शरीफ झालेले होते. 1969मध्ये झाले होते, ते पण लक्षात ठेवून द्या तुम्ही, 1969मध्ये झालेले होते. आणि सुनील गावस्कर 1995, दिलीप कुमार 1980, अशा प्रकारचे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता मुंबईचा शरीफ बघा, शरीफ हे जे पद आहे, हे पद काही घटनात्मक पद नाही आहे. ठीक आहे, फक्त 1 वर्षासाठी हे शरीफ पद असते, 1 वर्षासाठी. आणि शक्यतो जे बाहेरच्या देशातील जे काही परकीय पाहुणे असतात, ठीक आहे, परकीय जे काही पाहुणे असतात परकीय देशातले आले, त्यांचं एक स्वागत करण्यासाठी विमानतळावर त्यांना घेऊन येण्यासाठी म्हणून हे पद आहे. आणि हे पद जे आहे ते महाराष्ट्राचं जे काही उच्च न्यायालय आहे, मुंबईचे उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयाअंतर्गत त्यांचं ऑफिस आहे या पदाचं. ठीक आहे, या पदाला स्टाफ वगैरे सर्व दिलेलं आहे, पण अशा प्रकारचे विशेष असे अधिकार मुंबईच्या शरीफ अशा पदाला दिलेले नाही आहेत. ठीक आहे, M.L. डहाणूकर हे पहिले मुंबईचे शरीफ होते स्वातंत्र्यानंतर, लक्षात ठेवा. आणि बाकी काही नाही, यांचा जो कार्यकाल 1 वर्षासाठीच असतो. ठीक आहे, बस. आणि मुंबई आणि कोलकाता ह्या 2च भारतातील ह्याच्यामध्ये शहरांमध्ये
या दोनच शहरांमध्ये भारतात हे जे काही शरीफ पद आहे हे पद आत्ता टिकून आहे सध्या. म्हणजे कोलकात्याचा पण शरीफ आहे आणि मुंबईचा शरीफ देखील आहे. म्हणजे हे दोनच ठिकाणी भारतामध्ये दोनच ठिकाणी हे शरीफ पद आजतागत चालू आहे. समजा फक्त हे शोभेचं पद आहे, पण याच्यावर प्रश्न येतो आपल्यासाठी, म्हणून आपण त्याला करणं गरजेचं आहे. बघा हा प्रश्न त्या मनाने खूप अवघड आहे, कारण यांनी शरीफांचा तो कार्यकाळ विचारलेला आहे. जर आपल्याला कार्यकाळ म्हणजे पहिला माहीत असेल तर दुसरं आपण ते पर्यायामधून काढू शकतो. त्यामुळं ते देखील व्यवस्थित करा. त्यानंतर प्रश्न 73वा. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके. बघा याच्यावर तुम्हाला मी चांगले ट्रिक सांगतो, ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ह्या संदर्भातला क्वेश्चन कधीही तुमचा चुकतो, बरोबर ना. तर मी आता एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक्स फक्त लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न कधी चुकणार नाही. ठीक आहे. तर बघा, विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके व्यपगत होतात, परंतु काही प्रकारची विधेयके विधानसभा विसर्जनानंतरही व्यपगत होत नाहीत. याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. तर याच्यामध्ये बघा, एक दिले ए. विधानसभेने पारित केलेले परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते. विधान बरोबर आहे. बी. विधान परिषदेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने पारित न केलेले विधेयक व्यपगत होत नाही. हे देखील विधान बरोबर आहे. आणि सी. दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राज्यपालाच्या संमतीसाठी पाठविलेले विधेयक व्यपगत होत नाही. हे देखील विधान बरोबर आहे. आता याच्यामध्ये पर्याय हे तीनही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तीनही या ठिकाणी बरोबर आहेत. आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, सांगतो मी तुम्हाला. फक्त विसर्जित कोणते होत नाहीत. ठीक आहे. विसर्जित कोणते होतात? विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विधेयके कोणते लोप होतात. ठीक आहे. कोणते लोप पावतात किंवा कोणते व्यपगत होतात, असा शब्द कोणता येऊ शकतो, किंवा लॅप्स होतात. तर ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. मी सांगतो तुम्हाला बघा कोणते लॅप होतात. फक्त दोनच असे विधेयक आहेत की दोनच वेळेस ते लॅप होतात, बाकीचे लॅप होत नाहीत. कोणत्या वेळी? बघा, ज्या वेळेस विधानसभेने पारित केलेले विधेयक, विधानसभेने ते विधेयक पारित केले परंतु विधान परिषदेत ते विधेयक जर प्रलंबित असेल तर ते विधेयक लोप पावते. तर याच्यामध्ये विधानसभेने पारित केलेले परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते किंवा लॅप पावते किंवा लोप पावते किंवा लॅप्स होते ते. ठीक आहे. हे एक. आणि दुसरं, विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक, विधानसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक देखील लोप पावते किंवा लॅप्स होते. हे दोनच विधेयक त्या ठिकाणी लॅप्स होतात. मग हे विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक, मग ते विधानसभेत मांडलेले असो किंवा विधान परिषदेने पाठविलेले असो, व्यवस्थित लक्षात ठेवा. विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावते. मग ते विधानसभेत मांडलेले असो, विधानसभेत मांडलेलं आहे पण ते विधेयक पारित झालेलं नाही आहे असं विधेयक लोप पावते. किंवा त्या विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक जर ते विधान परिषदेने मंजूर होऊन, विधानसभेमध्ये मंजूर होऊन जर ते विधानसभेमध्ये मांडलेलं आहे आणि ते विधानसभेमध्ये प्रलंबित आहे, तो आणखी विधानसभेमध्ये पास झालेलं नाही, असं विधेयक देखील काय होते? लॅप्स होते, म्हणजेच लोप पावते किंवा व्यपगत होते. मग बाकी कोणतेच विधेयके त्या ठिकाणी व्यपगत किंवा लोप पावत नाहीत. आणि हेच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील आहे. लोकसभेच्या संदर्भात देखील हेच लागू होते. म्हणजे कसं? लोकसभेच्या संदर्भात कसं? लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक काय होणार? लोप होणार. लोकसभेने पारित केलेले, जर लोकसभा विसर्जित झाली असेल आणि लोकसभेने जर पारित केलेले विधेयक असेल आणि ते राज्यसभेमध्ये प्रलंबित असेल तर ते विधेयक लोप पावणार. आणि दुसरं, लोकसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक लोप पावणार. मग ते लोकसभेनेच मांडलेलं असेल, ठीक आहे, किंवा राज्यसभेने ते पास करून जरी पाठवलं लोकसभेकडे आणि ते लोकसभेमध्ये प्रलंबित असेल तर ते देखील विधेयक काय होणार? लोप पावणार. बाकी कोणतेच विधेयक लोप पावत नाहीत किंवा व्यपगत होत नाहीत किंवा लॅप्स होत नाहीत. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कसं?
दोन्ही सभागृहांनी इथं सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही विधान परिषदेने विधानसभेत प्रलंबित असलेले परंतु विधानसभेने पारित न केलेले विधेयक वेबगत होत नाही. बरोबर आहे ना, हे वेबगत होत नाही, काही वेबगत व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण ते विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. विधानसभेचा इथं काही संबंध येत नाही, त्यामुळे ते काही वेबगत होत नाही. दुसरी गोष्ट, दोन्ही सभागृहांनी समजा ते दोन्ही सभागृहांनी पारित केलेलं विधेयक आहे आणि राज्यपालांच्या संमतीसाठी पाठविलेलं विधेयक देखील लोप पावत नाही. ते दोन्ही सभागृहांनी पारित केलेलं आहे ना, ते वेबगत पावण्याचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, आणि राज्यपालांच्या संमतीसाठी ते विधेयक पाठवलेलं आहे, त्यामुळं ते देखील वेबगत होत नाही. आणि तेच लोकसभेच्या बाबत देखील लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी जर पारित केलं आणि ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवलं तर ते देखील विधेयक वेबगत होत नाही. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. हे 2 वाक्य जे मी सुरुवातीला सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमचा याच्यावरला प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक परंतु विधानसभेने पारित केलेले विधेयक परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावत नाही. ठीक आहे, आणि विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोप पावते. ठीक आहे, लोप पावते. ठीक आहे, आणि विधानसभेत प्रलंबित असलेले विधेयक देखील लोप पावते, मग ते विधानसभेने मांडलेले असो किंवा विधान परिषदेकडून आलेले असो. त्यानंतर पुढचा प्रश्न 74वा, जोड्या लावा राज्यपाल पदाच्या अटी. इकडं कलम दिलेले आहेत, हे कलम देखील आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बघा, जे शक्यतो कलम महत्त्वाचे आहेत ते जर व्यवस्थित केले तर त्यावरून आपल्याला सर्व प्रश्न तो येऊ शकतो. 1A राज्यपाल पदाच्या अटी. राज्यपाल पदाच्या अटी कलम 158 मध्ये दिलेले आहेत. बघा, म्हणून 1चं 2 असणार आहे. राज्यपालाचे अभिभाषण, विशेष अभिभाषण कलम 176 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, 2 मध्ये दिलेले आहे ते. 1चं काय, राज्यपाल पदाच्या अटी कलम 158, राज्यपालाचे विशेष अभिभाषण कलम 176, माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार कलम 161. ठीक आहे, आणि राज्याचे शासनाचे कामकाज चालविणे कलम 166 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये ते हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे कलम याचं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न पुढचा, राज्यपालाचे जे काही महत्त्वाचे कलम आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. पहा, कलम 153 राज्यपालाची पदनिर्मिती, कलम 153 राज्यपालाची पदनिर्मिती, कलम 154 राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक कार्यकारी प्रमुख असेल, कलम 154 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 155 राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल. कलम 153 आणि 155 मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होते, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. कलम 155 नुसार काय आहे, राज्यपालाची नियुक्ती आहे. कलम 156 मध्ये राज्यपालाचा कार्यकाल दिलेला आहे. ठीक आहे, कलम 157 मध्ये राज्यपालाची पात्रता दिलेली आहे आणि या पात्रतेमध्ये त्यांनी 2च अटी सांगितलेली आहेत. कोणता, तो भारताचा नागरिक असावा आणि त्यांच्या वयाची 35 वर्षे पूर्ण झालेली असावी, असा व्यक्ती राज्यपाल होण्यास पात्र राहतो. कलम 157 मध्ये ते सांगितलेलं आहे. मग कलम 158 मध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यपाल पदाच्या अटी सांगितलेल्या आहेत. राज्यपाल पदाच्या अटी कलम 158 मध्ये सांगितलेले आहेत. कलम 159 मध्ये राज्यपालाची शपथ सांगितलेली आहे. कलम 159 मध्ये 60 मध्ये जे काही आकस्मिक कामं आहेत, ठीक आहे, अचानक येणारी जी काही कामं आहेत ते 160 मध्ये सांगितलेले आहेत. आणि कलम 161 मध्ये माफी संबंधीचे अधिकार, माफी संबंधीचे राज्यपालाचे अधिकार कलम 161 मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 75वा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकांचा नाही? 1 स्थानिक कर, 2 करेत्तर महसूल, 3 सहाय्यक अनुदान आणि 4 वस्तू व सेवा कर. याच्यामध्ये बघा, स्थानिक कर आहे नगरपालिकांचा उत्पन्नाचा स्रोत, सहाय्यक अनुदान आहे, करेत्तर महसूल देखील आहे, फक्त वस्तू व सेवा कर नाही आहे. वस्तू आणि सेवा कर हा केंद्राचा कर आहे, हा अप्रत्यक्ष कर आहे. वस्तू आणि सेवा कर GST म्हणतो. याच्यासाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली, 101वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, वस्तू आणि सेवेसाठी. आता ही जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवा, 101, 1 वस्तू 1 सेवा, वस्तू व सेवा. ठीक आहे, 1 आणि 1 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 101वी घटना दुरुस्ती वस्तू व सेवा करासंदर्भातली. आणि ही घटना दुरुस्ती आहे, ही घटना दुरुस्ती कधीपासून अंमलात आली तर 1 जुलै 2017 पासून GST
हा कायदा लागू झालेला आहे किंवा ही जी घटनादुरुस्ती आहे ती अंमलात आलेली आहे. 5 प्रकारचे GST अंतर्गत 5 प्रकारचे कर येतात. ठीक आहे, त्यामध्ये 0%, 5%, ठीक आहे, 12%, त्यानंतर 18% आणि 28% अशा प्रकारचे 5 प्रकारचे त्या ठिकाणचे कर आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 76वा, कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो? कलम 333 नुसार करतो. बरोबर, कलम 333 नुसार. हे जर 2 असेच जातील, कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 360 आर्थिक आणीबाणी. ठीक आहे, आणि मग हे 2 राहतील. कलम 333 नुसार विधानसभेत राज्यपाल अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो. पण आता मात्र, ठीक आहे, आता मात्र 104व्या घटनादुरुस्तीने आय थिंक हे अँग्लो इंडियनचे जे काही प्रतिनिधी नेमण्याची तरतूद होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता रद्द करण्यात आलेली आहे ती. त्यानंतर प्रश्न 77वा, 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमधील ही एकमेव दुवा आहे. 1 विभागीय आयुक्त, 2 जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण किंवा अभिकरण, 3 जिल्हा अधिकारी, 4 जिल्हा नियोजन समिती. तर याचा पर्याय क्रमांक 4 आहे जिल्हा नियोजन समिती. जिल्हा नियोजन समिती ही 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीमध्ये एकमेव दुवा आहे. ठीक आहे, म्हणजे जी काही या जिल्हा नियोजन समिती आहे, जिल्हा नियोजन समितीची स्थापना 243 ZD या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे, या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो? विभागीय आयुक्त असतो. जिल्हा नियोजन समितीचा सचिव कोण असतो? तर जिल्हाधिकारी असतो. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 78वा, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत त्या संबंधित दाद मागता येते आणि ती कोणाकडे? 1 30 दिवस जिल्हाधिकाऱ्याकडे, 2 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे, 3 30 दिवस राज्य शासनाकडे, 4 30 दिवस राज्य निवडणूक आयोगाकडे. तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीचं जी काही बैठक असते त्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? जिल्हाधिकारी भूषवतात किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहू शकतो यांच्या बैठकीला. मग त्याच्यामुळे हा पर्याय काही या ठिकाणी येत नाही. तर विभागीय आयुक्ताकडे त्या 30 दिवसाच्या आत तो त्याच्या विरुद्ध दाद मागता येते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न 79वा, खालीलपैकी कोणते कलम नगरपालिकांच्या सत्ता, अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे? 1 अनुच्छेद 243W, 2 अनुच्छेद 243X, 3 अनुच्छेद 243V आणि 243Y. तर याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे 243W हे त्याचं उत्तर आहे. तर आता असं तुम्ही लक्षात ठेवू शकता 243W हे W म्हणजे वर्क म्हणजे अधिकार किंवा कार्य. ठीक आहे, सत्ता, अधिकार आणि जबाबदारी याच्याशी संबंधित येते. W म्हणजे वर्क हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आणि Y तर आपल्याला माहीत आहे वित्त आयोगासंदर्भातला आहे. ठीक आहे, आणि V जे आहे 243V कशा संदर्भातला आहे? तर अपात्रतेसंदर्भातला आहे. ठीक आहे, अपात्रतेसंदर्भातलं आहे, सदस्यांची अपात्रतेसंदर्भातलं हे 243V आहे. ठीक आहे, प्रश्न 80वा, इकडं मुख्यमंत्री दिलेत आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे. याच्यामध्ये 1 A मारुतराव कन्नमवार यांना 20 नोव्हेंबर 1962 ते 63 म्हणजे 4. तर 4 असलेला पर्याय क्रमांक 4 एकच आहे. 2 वसंतराव नाईक याचं 2 आहे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी असलेले मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद कोण भूषवलं असेल तर ते वसंतराव नाईक यांनी. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी 26 जून 1991 ते 8 मार्च 1993, 26 जून 1991 ते 8 मार्च 1993 सुधाकरराव नाईक. आणि सुशीलकुमार शिंदे हे 18 जानेवारी 2003 ते 31 ऑक्टोंबर 2004 असे या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर
प्रश्न 81वा, फ्रेंच प्रिफेक्ट यांच्या सर्वात जवळचा सहधर्मी भारतीय अधिकारी कोणता? 1 मुख्य सचिव, 2 विभागीय आयुक्त, 3 जिल्हा पोलीस अधीक्षक, 4 जिल्हा अधिकारी. तर याचा पर्याय क्रमांक 4 आहे जिल्हा अधिकारी. हे फ्रेंच प्रिफेक्ट या सर्वात जवळचा म्हणजे त्याच्या संलग्न असलेला तो आपला अधिकारी आहे. जिल्हाधिकारी भारतातला जिल्हाधिकारी आणि फ्रेंचमधला फ्रेंच प्रिफेक्ट हे एकाच अधिकारावरील अधिकाराला व्यक्ती आहेत. ठीक आहे. आणि फ्रेंच प्रिफेक्टचे पद आहे ते 1800मध्ये हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. फ्रेंच प्रिफेक्ट. महाराष्ट्र विधानसभा नियमावलीला कार्यान्वित झाली 2 ऑक्टोबर 1960, 2 25 ऑगस्ट 1962, 3 23 ऑगस्ट 1960 आणि 4 मे 1960. तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे. 23 ऑगस्ट 1960ला महाराष्ट्र विधानसभा नियमावली त्या ठिकाणी कार्यान्वित झाली किंवा अंमलात आली. 23 ऑगस्ट 1960. त्यानंतर 83वा प्रश्न, पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? पंचायत समितीच्या म्हटले तर याचा 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने असा पर्याय दिलेला आहे. तर याचा पर्याय क्रमांक 1 आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये पंचायत समितीच्या सभांमध्ये. ग्रामपंचायतीच्या सभांमध्ये देखील एक महिन्याच्या म्हणजे वर्षातून 12 त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सभा होतात. पंचायत समितीच्या देखील वर्षातून 12 त्या ठिकाणी सभा होतात. आणि जिल्हा परिषदेच्या मात्र वर्षातून फक्त 4 सभा होतात. ठीक आहे. जिल्हा परिषदेच्या वर्षातून 4 सभा होतात म्हणजे यांच्या सभांमध्ये 3 महिन्याचं त्या ठिकाणी अंतर असते. आणि ग्रामसभा वर्षातून 4 होतात. ग्रामसभा देखील वर्षातून 4 होतात. ठीक आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फिलिप वुडरफचे जिल्हाधिकारीबद्दलचे खुमासदार कथन हे आहे: 1 शासनाचा प्रतिनिधी, 2 शासनाचे डोळे आणि कान, 3 कोल्ड होपिंग कलेक्टर, 4 समूहाचा कॅप्टन. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कोल्ड होपिंग कलेक्टर. फिलिप वुडरफने काय म्हटले जिल्हाधिकाऱ्यांबद्दल, भारताच्या जिल्हाधिकाऱ्यांबद्दल? कोल्ड होपिंग कलेक्टर असं म्हटलेलं आहे. बघा, कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी संदर्भात भरपूर प्रश्न आलेले आहेत, त्याच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. बघा, 14 मे 1772 रोजी या पदाची निर्मिती झाली. 1772 रोजी. आणि ती कोणी केली तर वॉरन हेस्टिंग्ज यांनी केली. त्यावेळेचे जे पर्यवेक्षक होते, ठीक आहे, कर गोळा करण्यासाठी जे पर्यवेक्षक होते त्यांची नियुक्ती त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून केलेली होती. 14 मे 1772. 12 मेला त्यांनी घोषणा केली. 12 मे 1772ला घोषणा केली आणि 14 मे 1772ला त्यांनी या पर्यवेक्षकांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं. मग उपजिल्हाधिकारी हे पद कोण निर्माण केलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी हे पद निर्माण केलेलं आहे. उपजिल्हाधिकारी पद कोण निर्माण केलेलं आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. मग मुघल काळामध्ये कलेक्टरला काय म्हटलं जायचं? मुघल काळामध्ये कलेक्टरांना काय म्हटलं जायचं तर अमल गुजर किंवा काय म्हटलं जायचं? अमल गुजर किंवा अमील असा त्यांना शब्दप्रयोग करायचे ते जिल्हाधिकाऱ्यांना, किंवा त्यावेळेच्या जे काही महसूल गोळा करण्यासाठी अधिकारी होते त्यांना अमल गुजर असं मुघल काळामध्ये म्हटलं जायचं. भारतामध्ये पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, आसाम आणि कर्नाटक या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना डेप्युटी कमिशनर किंवा उपायुक्त असं म्हणतात. ठीक आहे. उपायुक्त किंवा डेप्युटी कमिशनर असं म्हणतात. आणि जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची कामं आहेत. आता बघा, आता या कोरोना संदर्भात जे काही कायदा लागू झालेला आहे, ठीक आहे, 1897चा संसर्ग अधिनियम, साथरोग अधिनियम, जो 1897चा कायदा आहे तो कायदा लागू झालेला आहे. या कायद्याअंतर्गत मग जिल्हाधिकारी वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. त्यामध्ये प्रशासकीय कामं आहेत, जिल्हाधिकारी म्हणून काही कामं करतात, त्यानंतर जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून काम करतात, समन्वय
समन्वयक म्हणून काम करतात किंवा विकास अधिकारी म्हणून काम करतात. तर मग हे जे आता सध्या जिल्हाधिकाऱ्यांचं जे पद आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या या कायद्याअंतर्गत 1897च्या कायद्याअंतर्गत त्यांना कोणती कामं करावं लागतात असं जर म्हटलं तर जिल्ह्यात न्यायदंडाधिकारीची कामं करावी लागतात. म्हणजे जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची साथ पसरली असेल तर त्या ठिकाणी जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून त्यांना काही दंडात्मक कार्य करावं लागतात किंवा निर्णय घ्यावे लागतात. हे देखील या ठिकाणी या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 85 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? ए. ल. बोंगीरवार समिती 2 एप्रिल 1970 रोजी स्थापन झाली. बी. समितीच्या मते आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देऊ नये. बरोबर आहे, हे देखील बरोबर. बी बरोबर. सी. 15,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करावे. हे विधान चुकीचं आहे. आणि डी. न्यायपंचायती पूर्णपणे रद्द कराव्यात. हे विधान बरोबर आहे. म्हणजे ए बी डी हे विधान पर्याय असलेला विधान बरोबर आहे. ए बी डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 86 दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने मंत्री परिषदेचा आकार जास्तीत जास्त संबंधित विधानसभेतील संख्याबळाच्या डॅडॅस इतका असावा अशी शिफारस केलेली आहे. 1. 20 ते 25%, 2. 5 ते 10%, 3. 15 ते 20% आणि 4. 10 ते 15%. तर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने जास्तीत जास्त ठीक आहे विधान परिषदेची आकार किती असावा? जास्तीत जास्त 10 ते 15% असावा अशा प्रकारची शिफारस केलेली आहे. 10 ते 15%. आणि म्हणून आता मंत्री परिषदेमध्ये आता जर आपण केंद्रामध्ये पाहिलं किंवा इतर राज्यांमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त 15% त्या ठिकाणी एकूण लोकसभेच्या म्हणा किंवा विधानसभेच्या सदस्य संख्येच्या किती 15% इतके काय असतात मंत्री असतात. फक्त दिल्लीच्या विधानसभेमध्ये मात्र किंवा दिल्ली सरकारमध्ये मात्र 7च त्या ठिकाणी मंत्री असतात. म्हणजे 10% मंत्री असतात तिथं. दिल्लीच्या विधानसभेमध्ये 70 ही त्यातली विधानसभेची सदस्य संख्या आहे आणि त्यातील मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य असतात? 7 सदस्य असतात. ठीक आहे, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोग हा 2005मध्ये हा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन झाला होता. त्याचे अध्यक्ष कोण होते? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. त्याचे अध्यक्ष वीरप्पा मोईली होते, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष. मग पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? मोरारजी देसाई हे पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर प्रश्न 87 राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान निवडा. ए. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. विधान बरोबर आहे. ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. हे देखील विधान बरोबर आहे. सी. त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. हे देखील विधान बरोबर आहे. डी. ते राज्य सरकारचे पूर्णवेळ वकील नसतात. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणून वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. राज्याच्या महाधिवक्त्याचं कलम किती आहे? 165. कलम 165मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. हा देखील प्रश्न येतो, लक्षात ठेवा. कलम त्यांचं 165 आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 165नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते आणि ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात. हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावेळेस आपली गडबड होते आणि प्रश्न आपला चुकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 88 खालीलपैकी कोणी जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करून त्याच्या पाठीवर भारत सरकार रूपी हत्ती आहे अशी केली आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी केलेली आहे आणि काय सांगितले की ते भारत रूपी हत्ती हा जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. ठीक आहे, जिल्हाधिकारी रूपी कासवावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते कोण आहेत? वॉरन हेस्टिंग्ज. 2. भारतीय वैधानिक आयोग. 3. द इम्पेरियल गॅजेटियर ऑफ इंडिया. 4. रॅम्से मॅकडोनाल्ड. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर 4 आहे, रॅम्से मॅकडोनाल्ड. बघा, वॉरन हेस्टिंग्ज तर काही म्हणणार नाहीत कारण त्यांनी जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे, हे तर मग त्यामुळे पर्याय कळतो. आणि मग रॅम्से मॅकडोनाल्ड हे दुसरे 2 आयोग दिलेले आहेत, त्या आयोगामध्ये काही तशा प्रकारची तरतूद नाही आहे किंवा असं त्यांनी मोडलेलं नाही आहे. तर मग रॅम्से मॅकडोनाल्ड पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 89 भारताच्या संविधानाच्या 11व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणा एकाचा समावेश केलेला नाही? 1. मत्स्यपालन. 11व्या परिशिष्टामध्ये त्या ठिकाणी विषय दिलेले आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मत्स्यपालन 1. 2. भूदुरीकरण प्रतिबंध. 3. सरपण आणि वैरण आणि 4. वाचनालय. यापैकी
भूदुरीकरण प्रतिबंध हे जे आहे, भूदुरीकरण प्रतिबंध हे जे आहे ते मात्र 11व्या परिशिष्टामध्ये नाही तर ते 12व्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. 12व्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. परिशिष्ट 11वे 73व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आले आणि परिशिष्ट 12वे हे परिशिष्ट 12वे 74व्या घटनादुरुस्तीने त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर मग हे मत्स्य, सरपण आणि वैरण, वाचनालय वगैरे ग्रामीण भागाशी संबंधित जे काही विषय आहेत हे सर्व विषय 11व्या परिशिष्टामध्ये आणि शहरी भागांशी संबंधित असणारे सर्व विषय 12व्या परिशिष्टामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ अलायनेशन ऑफ लँड ह्या संदर्भातील जे काय आहे ते 12व्या परिशिष्टामध्ये या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 90वा, राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? 1 प्रधान सचिव, 2 मुख्य सचिव, 3 सहसचिव, 4 अतिरिक्त मुख्य सचिव. तर कोण असतो? माहिती आपल्याला मुख्य सचिव. मुख्य सचिव हा राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख असतो. त्यानंतर प्रश्न 91वा, सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. 1 सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवावी लागते. विधान बरोबर आहे. विशेष सभा बोलविण्याची मागणी किमान 1/3 सदस्यांनी करणे आवश्यक आहे. हे देखील विधान बरोबर आहे. सी विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते. हे विधान चुकीचं आहे. जिल्हाधिकाऱ्याला नाही तर तहसीलदाराला त्याच्या प्रकारची सूचना द्यावी लागते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. डी ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येत नाही. हे देखील विधान चुकीचं आहे. सी सूचना दिल्यानंतर देखील परत त्या ठिकाणी मागे घेता येते आणि त्यांचा काही अविश्वास ठराव मांडण्याचा जो प्रस्ताव होता ती सभा देखील आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बरखास्त करता येते किंवा ती सूचना मागे घेता येते. म्हणून फक्त ए आणि बी या ठिकाणचे विधान बरोबर आहे. त्यांनी काय विचारले? वरीलपैकी अयोग्य पर्याय निवडावे म्हटलेलं आहे. अयोग्य कोणता असणार आहे? सी आणि डी. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी आणि डी हे अयोग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 92वा, खालीलपैकी कोणते एक हे नागपूर करार यासंबंधी खरे नाही? नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी हा दर्जा मिळाला. बरोबर आहे. सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्राची दुसरी राजधानी हा दर्जा नागपूरला मिळाला. ह्या नागपूर कराराअंतर्गत. नागपूर करार कधीचा आहे? 1953चा आहे. 28 सप्टेंबर 1953. त्यात 2 यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुलभ झाली. हे देखील विधान बरोबर आहे. 3 पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विकासाचा असमतोल नष्ट करण्यासाठी विशेष सुधारांची तजवीज केली गेली. हे देखील विधान बरोबर आहे. आणि 4 1954मध्ये हा करार झाला होता. ही चूक आहे. 1953मध्ये हा करार झाला होता. 1953मध्ये हा करार झालेला होता. फाजल अली आयोगा संदर्भात जे काही 28 सप्टेंबर 1953ला हा करार झाला आणि 28 डिसेंबर 1953ला फाजल अली आयोगाची त्या ठिकाणी स्थापना झालेली होती. ठीक आहे. या आयोगाच्या संदर्भातच हा करार देखील झालेला होता आणि हा करार अनौपचारिक करार होता. ठीक आहे. हा एक अनौपचारिक राजकीय नेत्यांमधील करार होता, हा नागपूर करार. ह्या करारावर यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे त्या काळातील या प्रतिष्ठित व्यक्तींची किंवा त्यावेळेच्या राजकीय नेत्यांची त्या ठिकाणी सही होती. मग या करारानुसार नागपूर करारानुसार जे काही नागपूरचा जो काही विदर्भाचा जो भाग होता तो मध्य प्रदेशला लागून होता तो या नागपूर कराराअंतर्गत महाराष्ट्रामध्ये आणण्यात आला, संयुक्त महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला. आणि जे काही बरोबर आणि जो काही मराठवाड्याचा जो भाग होता तो देखील असं एकत्र करून 1960मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. हे खरं नाही. 1954 नाही, 1953मध्ये हा करार झालेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न 93वा, खालीलपैकी कोणती एक समिती गलिच्छ वस्ती जनगणना परीक्षणासाठी गठीत करण्यात आली होती? त्यामध्ये 1 अमिताभ कुंडू समिती, 2 प्रणब सेन समिती, 3 दीपक पारेख समिती, 4 नंदन निलेगणे समिती. याचा पर्याय क्रमांक 2 आहे. प्रणब सेन समिती ही गलिच्छ वस्ती जनगणना परीक्षणासाठी गठीत करण्यात आली होती. प्रणब सेन समिती. त्यानंतर प्रश्न 94वा या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत. महाधिवक्ता हा राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो. आपण आताच पाहिलं त्याचा कलम 165 आहे. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. ठीक आहे. राज्यपाल घटनात्मक प्रमुख असतो. वास्तव प्रमुख नाही, वास्तव प्रमुख मुख्यमंत्री असतो. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो, राष्ट्रपतीसारखा. त्यानंतर सभापती हा विधानसभेचा सभापती
असतो. म्हणून याचा पर्याय कोणता असणार आहे? महाधिवक्ता 1 म्हणजे याचं 4, हे 4 एकच उत्तर असणार आहे. मुख्यमंत्री 3, त्यानंतर राज्यपाल, घटनात्मक सभापती, विधानसभा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, ई शासनावरील मिशन मोड प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात खालीलपैकी कोणती एक सेवा नगरपालिकांद्वारे दिली जात नाही? 1 इमारत मान्यता, 2 लेखांकन व्यवस्था, 3 कार्मिक माहिती व्यवस्था, 4 आधारभूत संरक्षण विकास. तर याचा पर्याय क्रमांक 4 आहे. आधारभूत संरक्षण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे ते मात्र पहिल्या टप्प्यांमध्ये नगरपालिकेद्वारे दिली जात नाही. मिशन मोड प्रकल्प. ठीक आहे, ई शासना संदर्भातला हा मिशन मोड प्रकल्प आहे. याच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो 4था पेपर आहे याच्यामध्ये विस्तृत याच्यावर क्वेश्चन येत असतात ई प्रशासनावर. त्यानंतर प्रश्न 96वा, योग्य विधाने निवडा. अनुच्छेद 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते. विधान बरोबर आहे. 164(1) नुसार. अनुच्छेद 164(2) नुसार मंत्रिमंडळ विधानसभेत सामूहिक जबाबदार असते. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 97वा, पंचायत समिती आणि राज्य. 1 किंवा ए जनपद पंचायत. जनपद पंचायत म्हणलं की मध्य प्रदेश. ठीक आहे. अचं 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघू आपण. पंचायत संघ तामिळनाडू, क्षेत्र समिती जम्मू काश्मीर आणि अंचल समिती अरुणाचल प्रदेश. अंचल समितीहून तुम्ही लक्षात ठेवू शकता अरुणाचल आणि जनपद हे पण लक्षात राहण्यासाठी सांगतो तुम्हाला मी. पंचायत समितीला जे काही मध्य प्रदेशमध्ये पंचायत समिती आहे त्याला जनपद पंचायत म्हणतात. तर जनपद जे काही महाजनपद आहे ते महाजनपद कुठं आहेत? ठीक आहे, तर ते मध्य भारतामध्येच आहेत. ठीक आहे, उत्तर भारतामध्ये, त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश हाच भाग येतो ना. आणि म्हणून मध्य प्रदेशमध्ये जनपद पंचायत असं पंचायत समितीचं नाव आहे, असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि अरुणाचल हे तर आपल्या लक्षात राहीलच. क्षेत्र समिती जम्मू काश्मीर आणि पंचायत संघ तामिळनाडू. त्यानंतर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 3. त्यानंतर प्रश्न 98वा, योग्य जोड्या जुळवा. ग्रामसभा. बघा, हे जे कलम आहेत 73व्या घटनादुरुस्ती अंतर्गत जे काही कलम आहेत ते सर्वच्या सर्व कलम तुम्हाला पाठ राहणं गरजेचं आहे. पहिले आणि 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीमधील दोन्ही कलम त्या ठिकाणी पाठ करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचे जरी पाठ केले रिलेटिव्ह करून तर ते आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात. हे जे 243 ते 243 असे एकूण 15 कलम आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, याचा ग्रामसभा म्हटलं की 243A. ग्रामपंचायतीचा कार्यकाल म्हटलं की के नाही हां, कार्यकाल म्हटलं की ई. ठीक आहे, म्हणजे बीचं 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ग्रामसभा 1 म्हणजे 243 ग्रामपंचायतीचे कार्यकाळ. 243 पंचायतीच्या निवडणुका 243 के नुसार आणि पंचायतीचे लेखापरीक्षण 243 जे. ठीक आहे, असं हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 99वा, जोड्या लावा समिती आयोग दिले, त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत. ठीक आहे, तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. स्थानिक वित्त चौकशी समिती पी.के. वाटाल हे त्या समितीचे अध्यक्ष होते. कर प्रणाली चौकशी समिती जॉन मथाई. त्यानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी समिती नूरउद्दीन अहमद. नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातली समिती कोणती होती? नूरउद्दीन अहमद. आणि शहरीकरणाबाबत राष्ट्रीय आयोग कोरिया, CM कोरिया हा शहरीकरणाबाबतचा राष्ट्रीय आयोग होता. CM कोरिया यांच्या अध्यक्षतेखालचा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 100वा, खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते? याचं उत्तर सांगतो मी. नागपूर ही महानगरपालिका जी आहे त्यासाठी विशेष अधिनियम करण्यात आलेला आहे आणि तो कायदा कधीचा आहे? 1948 सालचा हा कायदा आहे. 1948च्या कायद्याने नागपूर महानगरपालिकेचा कारभार त्या ठिकाणी चालतो. त्यानंतर प्रश्न 101वा, लोकलेखा समितीची पद्धत
या देशातून घेतली आहे? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटनकडून आपण लोकलेखा समितीची पद्धत घेतलेली आहे. ठीक आहे. लोकलेखा समितीविषयी विस्तृत माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. पहिल्या पार्टमध्ये याच्या लोकलेखा अंदाज, त्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती, ठीक आहे, यांचे जे काही समिती त्यांचे कोणत्या कुणाच्या शिफारशीनुसार किंवा कधी स्थापन झाले, त्यांचे सदस्य किती असतात याची विस्तृत माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 102 अखिल भारतीय सेवेतील परीक्षाधीनांना मूलभूत प्रशिक्षण येथे दिले जाते? ए. भारतीय महसूल सेवा प्रशिक्षण संस्था, बी. LBS राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी. तर याचा पर्याय क्रमांक 3 बी हे उत्तर आहे. आपल्याला माहीत आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण जवळपास 52 प्रश्न, त्याच्यामध्ये काही 8 प्रश्न सुटले, अनावधानाने ते प्रश्न स्कॅन झाले नाहीत. तर आपण किती जवळपास 45 एक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा. तुम्ही जर कमेंट केल्या तर मी मोटिवेट होतो. आणखी अशाच पद्धतीनं व्हिडिओ तुम्हाला मी पाठवत असतो. वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.